YouTube वरून पैसे कमावले जाऊ शकतात का? हा प्रश्न बऱ्याच लोकांच्या मनात येत असतो, तर त्याचे उत्तर आहे हो. YouTube वरून तुम्ही हजारोच नाही तर लाखो करोडो रुपये कमवू शकता. अनेक यूट्यूबर्स YouTube मधून दर महिन्याला लाखोमध्ये पैसे कमवत आहेत. तर तुम्ही सुद्धा तुमची नोकरी, व्यवसाय, शाळा, कॉलेज करत त्यातून थोडासा वेळ काढून पार्ट टाइम पद्धतीने YouTube वर काम करून तुमची एक वेगळी ओळख निर्माण करू शकता, म्हणजेच नाव आणि प्रसिद्धी मिळवू शकता आणि त्याचसोबत लाखोमध्ये पैसे देखील कमवू शकता. तर आज या व्हिडिओमध्ये आपण YouTube बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. जसे YouTube म्हणजे काय, YouTube वरून पैसे कसे कमावले जातात आणि YouTube मधून किती पैसे कमावले जाऊ शकतात, तसेच YouTube मधून व्हिडिओच्या किती व्ह्यूजला किती रुपये मिळतात आणि YouTube कडून कधी आणि कसे पैसे मिळतात, तसेच YouTube मधून पैसे कमवण्यासाठी काय करावे लागते, या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे आणि सविस्तर माहिती स्टेप बाय स्टेप या एकाच व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तुम्हाला दुसरा व्हिडिओ पाहण्याची गरज सुद्धा लागणार नाही, त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण पहा. तर चला व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, बँकेमार्फत आंतरराष्ट्रीय व्यवहार करण्यासाठी म्हणजे जगभरात कोठेही ऑनलाईन पैसे पाठवण्यासाठी आणि स्वीकारण्यासाठी सेवा देणाऱ्या पेपाल या कंपनीमध्ये काम करत असलेल्या स्टीव्ह चेन, जावेद करीम आणि चार्ल्स हर्ले या तिघांनी मिळून 14 फेब्रुवारी 2005 रोजी ऑनलाईन व्हिडिओ शेअरिंग करणारी वेबसाईट सुरू केली आणि त्या वेबसाईटचे नाव होते YouTube. आणि या YouTubeवर 24 एप्रिल 2005 रोजी YouTubeचे को फाउंडर जावेद करीम यांनी 19 सेकंदाचा सर्वात पहिला व्हिडिओ अपलोड केला आणि त्या व्हिडिओचे टायटल होते मी ॲट द झू. आणि आज देखील हा व्हिडिओ YouTubeवर उपलब्ध आहे. YouTubeची वाढती प्रसिद्धी पाहता नोव्हेंबर 2006 साली अमेरिकेतील गुगल या कंपनीने YouTubeला 1.65 अब्ज अमेरिकन डॉलरमध्ये विकत घेतले. YouTube हे गुगलच्या मालकीचे अमेरिकन ऑनलाईन व्हिडिओ शेअरिंग आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. YouTube हा जगातील सर्वात मोठा व्हिडिओ प्लॅटफॉर्म आहे आणि गुगल नंतर YouTube हे जगातील दुसऱ्या नंबरचे व्हिडिओ सर्च इंजिन आहे. जशी आपल्याला गुगलवरून सर्व माहिती मिळवता येते, तशी YouTubeवरून सुद्धा सर्व माहिती सर्च करून व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये मिळवता येते. त्यामुळे जगातील कोणत्याही टॉपिक्सवरील माहिती सर्च करण्यासाठी YouTubeचा सर्वात जास्त वापर केला जातो. YouTubeचा वापर एंटरटेनमेंटसाठी, शिकण्यासाठी, बातम्या बघण्यासाठी आणि इतर घडामोडी जाणून घेण्यासाठी केला जातो. YouTubeवर रोज लाखो व्हिडिओ अपलोड केले जातात आणि लाखो व्हिडिओ बघितले जातात. स्वतःमधील असणारे कौशल्य जगासमोर मांडण्यासाठी YouTube एक उत्तम प्लॅटफॉर्म आहे. YouTubeवरून तुम्ही तुमच्या कला आणि कौशल्य लोकांपर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून दाखवू शकता. YouTubeवर अगदी कोणत्याही विषयाबद्दल माहिती पाहिजे असेल तर त्याची सर्व माहिती व्हिडिओ मार्फत मिळवता येते. YouTubeवर तुम्ही 1 मिनिटाच्या व्हिडिओ पासून ते 10-12 तासाच्या व्हिडिओ देखील पाहू शकता. आज तुम्हाला तुमच्या प्रत्येक प्रॉब्लेमचे सोल्युशन YouTubeवर मिळेल. ज्या रिलेटेड तुम्हाला माहिती घ्यायची आहे त्या रिलेटेड हजारो लाखो व्हिडिओ तुम्हाला YouTubeवर पाहायला मिळतील. YouTubeवर जी व्यक्ती व्हिडिओज अपलोड करते त्या व्यक्तीला व्हिडिओ क्रिएटर किंवा यूट्यूबर असे म्हणतात आणि YouTubeवर व्हिडिओ पाहणाऱ्या व्यक्तीला व्ह्यूअर असे म्हणतात. YouTubeवर व्हिडिओ अपलोड करण्यासाठी तुम्हाला एक YouTube चॅनल तयार करावा लागतो. YouTube हे गुगलच्या मालकीचे आहे, त्यामुळे YouTubeवर स्वतःचे YouTube चॅनल बनवायचे असेल तर सर्वात प्रथम तुम्हाला तुमचे एक गुगल अकाउंट म्हणजे जीमेल अकाउंट तयार करावे लागते आणि या जीमेल अकाउंट मार्फत YouTubeवर लॉग इन करून तुम्ही तुमचे स्वतःचे YouTube चॅनल एकदम फ्री मध्ये तयार करू शकता आणि त्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड करू शकता. YouTube चॅनलवर व्हिडिओ अपलोड करणाऱ्या क्रिएटर किंवा YouTuberला एक इन्कम सोर्स मिळावा म्हणून 2007 साली YouTubeने गुगल ॲडसन्स सोबत YouTube पार्टनर प्रोग्रामची सुरुवात केली आणि या YouTube पार्टनर प्रोग्राममुळे YouTubeवर व्हिडिओ अपलोड करणाऱ्या YouTuberला एक इन्कम सोर्स मिळाला. कारण YouTubeवर व्हिडिओ अपलोड करणाऱ्या क्रिएटरच्या व्हिडिओवरती ज्या ॲड्स लावल्या जातात त्या ॲड्सच्या उत्पन्नातून मिळणाऱ्या रकमेतून YouTube क्रिएटरला 55% रक्कम दिली जाते. YouTube स्वतःला 45% रक्कम ठेवते. तर अशा प्रकारे YouTube व्हिडिओ क्रिएटरला YouTube पार्टनर प्रोग्राम मधून एक इन्कम सोर्स मिळाला आहे. तर या YouTube पार्टनर प्रोग्राम मध्ये सहभागी होण्यासाठी तुम्हाला तुमचा YouTube चॅनल मॉनिटाईज करणे गरजेचे असते. मॉनिटायझेशन म्हणजे YouTube चॅनलच्या व्हिडिओवर ॲड म्हणजे जाहिरात दिसणे आणि त्या ॲड्स मधून इन्कम प्राप्त करण्याची प्रक्रिया होय. YouTube चॅनल सुरू केल्यानंतर चॅनलच्या व्हिडिओजवरती ॲड म्हणजे जाहिरात येण्यासाठी आणि त्या ॲड्स मार्फत पैसे कमवण्यासाठी तुम्हाला तुमचा YouTube चॅनल मॉनिटाईज करणे गरजेचे असते. YouTubeवरून पैसे कमवण्याचा मुख्य सोर्स आहे YouTube मॉनिटायझेशन आणि YouTube चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी तुम्हाला एक क्रायटेरिया पूर्ण करावा लागतो आणि तो म्हणजे 1 वर्षात तुम्हाला तुमच्या YouTube चॅनलवर कमीत कमी 1000 सबस्क्रायबर्स आणि 4000 तासाचा पब्लिक वॉच टाइम पूर्ण करावा लागतो. म्हणजे तुमच्या चॅनलला 1 वर्षात कमीत कमी 1000 लोकांनी सबस्क्राइब करणे आवश्यक आहे. त्याचसोबत तुमच्या चॅनलवर अपलोड केलेले व्हिडिओ लोकांनी 4000 तास म्हणजे 2,40,000 मिनिटे पाहणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ तुमचे काही व्हिडिओ 5 मिनिटाचे असतील, काही व्हिडिओ 10 मिनिटाचे असतील तर ते व्हिडिओ काही लोकांनी 1 मिनिटे बघितले असतील, काहींनी 2 मिनिटे,
काहींनी 4 मिनिटे तर काहींनी पूर्ण 5 ते 10 मिनिटांपर्यंत व्हिडिओ पाहिलेले असतील। तर अशा प्रकारे लोकांनी पाहिलेल्या चॅनेलवरील सर्व व्हिडिओची मिनिटे मिळून 2,40,000 मिनिटे म्हणजे 4,000 तास पब्लिक वॉच टाइम पूर्ण होणे आवश्यक आहे। आणि हे सर्व तुम्ही तुमच्या चॅनल एनालिटिक्स मध्ये पाहू शकता। जेव्हा तुमच्या चॅनलवर 1,000 सबस्क्रायबर्स आणि 4,000 पब्लिक वॉच टाइमचा क्रायटेरिया पूर्ण होतो, त्यानंतर मॉनेटायझेशन साठी अप्लाय करण्याचा ऑप्शन एनेबल होतो आणि YouTube मार्फत तुम्हाला एक ईमेल येतो की तुम्ही मॉनेटायझेशन क्रायटेरिया पूर्ण केलात, आता तुम्ही मॉनेटायझेशन साठी अप्लाय करू शकता। मॉनेटायझेशन साठी अप्लाय केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला फर्स्ट स्टेप मध्ये टर्म्स अँड कंडिशन्स ऍक्सेप्ट करावे लागतात आणि त्यानंतर सेकंड स्टेप मध्ये तुम्हाला गुगल ॲडसेन्स वेबसाईटवर रिडायरेक्ट केले जाते आणि त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या जीमेल आयडी ने एक गुगल ॲडसेन्स अकाउंट तयार करावे लागते। ॲडसेन्स हे गुगलचेच प्रोडक्ट आहे जे पब्लिशरच्या वेबसाईट किंवा ब्लॉग्सवर ॲड्स दाखवते। हे ॲड्स टेक्स्ट, इमेज किंवा व्हिडिओच्या स्वरूपात असतात। तसेच YouTubeला गुगल ॲडसेन्सच्याच माध्यमातून उत्पन्न मिळते। जर एखाद्या व्यक्तीला त्याच्या सर्व्हिसेस किंवा प्रोडक्टची जाहिरात करायची असेल तर ती व्यक्ती गुगलला त्या ॲड्स दाखवण्याचे पैसे देते आणि गुगल त्या ॲड्स गुगल ब्लॉग किंवा YouTube चॅनलवर दाखवते आणि त्या ॲड रेव्हेन्यूमधून ब्लॉगच्या ओनरला किंवा त्या YouTube चॅनलच्या ओनरला इन्कम प्राप्त होतो। जेव्हा तुम्ही चॅनल मॉनेटाइज करता तेव्हा तुमच्या चॅनलवर गुगल ॲड्स दाखवल्या जातात आणि त्या ॲडचे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केले जातात। त्यासाठी तुम्हाला तुमचे YouTube चॅनल गुगल अकाउंटशी लिंक करणे गरजेचे असते आणि त्यासाठी तुम्हाला तुमचे गुगल ॲडसेन्स अकाउंट तयार करून त्यामध्ये तुमचे नाव आणि पत्ता टाकावा लागतो। गुगल ॲडसेन्स अकाउंट सक्सेसफुल तयार झाल्यानंतर काही तासात तुमचे गुगल ॲडसेन्स अकाउंट अप्रूव्ह केले जाते आणि त्या दोन्ही स्टेपमध्ये डन असे शो होते आणि त्यानंतर तुमचा चॅनल ऑटोमॅटिकली थर्ड स्टेपमध्ये अंडर रिव्ह्यू मध्ये जातो आणि YouTube चॅनल अंडर रिव्ह्यू मध्ये गेल्यानंतर YouTubeची टीम तुमचा चॅनल चेक करते। यामध्ये तुमच्या YouTube चॅनलची थीम म्हणजे कॅटेगरी चेक केली जाते। तसेच तुमच्या ज्या व्हिडिओला सर्वात जास्त व्ह्यूज आले असतील तो व्हिडिओ चेक केला जातो। तसेच लेटेस्ट अपलोड केलेला व्हिडिओ आणि ज्या व्हिडिओने तुम्हाला सर्वात जास्त वॉच टाइम मिळवून दिला असेल तो व्हिडिओ सुद्धा चेक केला जातो। तसेच व्हिडिओचा मेटा डेटा म्हणजे व्हिडिओचे टायटल, थंबनेल, डिस्क्रिप्शन हे सर्व चेक केले जाते। त्यासाठी तुमच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जी माहिती सांगितली असेल त्याच रिलेटेड तुमच्या व्हिडिओचे टायटल, थंबनेल, टॅग्स आणि डिस्क्रिप्शन टाकावे लागते। याशिवाय तुमच्या चॅनलवर अपलोड होणारे व्हिडिओ हे YouTubeच्या कम्युनिटी गाईडलाईनचे उल्लंघन करणारे नसावेत, म्हणजे तुमच्या व्हिडिओमधील माहिती व्ह्यूअरची दिशाभूल करणारी नसावी किंवा त्यांना नुकसान पोहोचवणारी, तिरस्कार पसरवणारी किंवा कोणाला धोका पोहोचवणारी नसावी। तसेच चुकीच्या पद्धतीने व्ह्यूज, सबस्क्रायबर्स आणि वॉच टाइम वाढवलेला नसावा, जसे की थर्ड पार्टी वेबसाईट मार्फत पैसे देऊन व्ह्यूज आणि सबस्क्रायबर्स वाढवलेले नसावेत। तसेच तुमचे व्हिडिओ गुगल ॲड्स फ्रेंडली असले पाहिजेत आणि तुमच्या चॅनलवर दुसऱ्याचा कंटेंट कॉपी केलेला नसला पाहिजे। या सर्व नियमांचे पालन करून तुम्ही व्हिडिओज अपलोड करत असाल म्हणजे थोडक्यात सांगायचे तर तुमचा YouTube चॅनल YouTube पार्टनर प्रोग्राम मध्ये सहभागी होण्यास योग्य असेल तर तुमच्या चॅनलचे मॉनेटायझेशन अप्रूव्ह केले जाते आणि YouTube कडून तुम्हाला मॉनेटायझेशन अप्रूव्ह झाल्याचा मेल 2 ते 3 दिवसात येतो। तसेच तुमच्या चॅनलच्या डॅशबोर्ड मध्ये सुद्धा मॉनेटायझेशन ऑन करण्याचा नोटिफिकेशन बार दिसतो। त्यानंतर तुम्ही तुमच्या चॅनलवरील सर्व व्हिडिओजवर मॉनेटायझेशन ऑन करू शकता आणि एकदा तुमच्या चॅनलवर मॉनेटायझेशन ऑन झाले की चॅनलवरील तुमच्या व्हिडिओजवर ॲड म्हणजे जाहिरात येण्यास सुरुवात होते आणि त्या ॲड्स मार्फत तुम्हाला अर्निंग सुरू होते। तसेच हे ॲड्स मार्फत मिळणारे अर्निंग तुमच्या व्हिडिओवर कोणत्या प्रकारची ॲड येते तसेच तुमच्या व्हिडिओची लेंथ किती आहे यावर डिपेंड असते। कारण जर तुमच्या व्हिडिओची लेंथ म्हणजे तुमचा व्हिडिओ 8 मिनिटांपेक्षा कमी असेल तर त्या व्हिडिओवर फक्त 1 ते 2 ॲड दाखवल्या जातात, परंतु जर तुमचा व्हिडिओ 8 मिनिटांपेक्षा जास्त असेल त्या व्हिडिओवर तुम्ही स्वतः तुमच्या पद्धतीने व्हिडिओच्या मध्यभागी ज्या ठिकाणी ॲड्स डिस्प्ले करायचे आहेत त्या ठिकाणी मल्टिपल ॲड डिस्प्ले करू शकता। मल्टिपल ॲड्स डिस्प्ले केल्याने तुमचे अर्निंग देखील वाढते। तसेच YouTube तुमच्या व्हिडिओला मिळणाऱ्या लाईकचे पैसे देत नाही किंवा व्हिडिओला केलेल्या कमेंटचे देखील पैसे देत नाही। तसेच तुमच्या चॅनलवर किती सबस्क्रायबर्स आहेत सबस्क्रायबरचे सुद्धा काहीच पैसे देत नाही। YouTube कडून फक्त आणि फक्त तुमच्या व्हिडिओजवर येणाऱ्या ॲडचे म्हणजे जाहिरातीचेच पैसे दिले जातात आणि त्याच ॲड्सचे पैसे दिले जातात ज्या व्हिडिओवर व्ह्यूज येतील आणि त्या व्हिडिओवरील ॲड्स लोक पाहतील, फक्त त्याच ॲड्सचे पैसे तुम्हाला दिले जातात। इनडायरेक्टली तुमच्या व्हिडिओजवर येणाऱ्या व्ह्यूजवर तुमची अर्निंग डिपेंड असते आणि हे अर्निंग तुमच्या व्हिडिओला कोणत्या देशातून व्ह्यूज येत आहेत यावर सुद्धा डिपेंड असते। कारण जर तुमच्या व्हिडिओला बाहेरच्या देशातून जसे की अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा किंवा जर्मनी अशा बाहेरच्या देशामधून व्ह्यूज येत असतील तर तुमचे अर्निंग कमी व्ह्यूज वरती देखील जास्त होऊ शकते, कारण या देशांचा ॲड CPM रेट हा जास्त असतो। तर इंडियामध्ये ॲड CPM रेट हा कमी आहे, त्यामुळे इतर देशांच्या तुलनेत भारतातील यूट्यूबरचे गुगल ॲडसेन्स मधून मिळणारे अर्निंग देखील कमी असते। तसेच तुमचा चॅनल कोणत्या कॅटेगरीमध्ये आहे जसे की एज्युकेशन, टेक्नॉलॉजी, कुकिंग किंवा एंटरटेनमेंट
यावर सुद्धा गुगल ॲड्स मधून मिळणारे डॉलर अर्निंग डिपेंड असते। तसेच व्हिडिओच्या टॉपिक्स आणि व्हिडिओच्या टायटलनुसार त्या व्हिडिओवर येणाऱ्या ॲड्सनुसार तुमचे गुगल ॲडसेन्स अर्निंग हे वेगवेगळे असू शकते। व्हिडिओ टॉपिक म्हणजे जर तुमचा व्हिडिओ बँकिंग, फायनान्स, ऑनलाईन अर्निंग किंवा इन्शुरन्स रिलेटेड अशा टॉपिक्सवर असेल आणि त्या व्हिडिओचे टायटल या टॉपिकच्या कीवर्ड रिलेटेड असेल तर अशा व्हिडिओजवरती कॉस्टली ॲड डिस्प्ले केले जातात। त्यामुळे जरी तुमच्या व्हिडिओजवर कमी व्ह्यूज आले तरी तुमचे अर्निंग जास्त होऊ शकते। म्हणजेच YouTube मधून ॲड्स मार्फत मिळणारे अर्निंग हे फिक्स नसून वेगवेगळे असू शकते। त्यामुळे या अर्निंग मध्ये एवढ्या व्ह्यूज वरती एवढे डॉलर मिळते असे काही फिक्स नसते। त्यामुळे आता व्हिडिओच्या किती व्ह्यूजला किती डॉलर मिळतात ते पाहूया। कधी कधी काही व्हिडिओच्या 1000 व्ह्यूला $1 मिळतो, तर कधी 2500 व्ह्यूला $1, तर कधी 4000 व्ह्यूला $1, तर कधी कधी 5000 व्ह्यू वरती सुद्धा $1 मिळतो। म्हणजेच YouTube वर फिक्स्ड व्ह्यू वरती फिक्स्ड डॉलर अर्निंग नसते। जर तुम्हाला YouTube वरून तुमच्या व्हिडिओजवर येणाऱ्या फक्त ॲड्स म्हणजे जाहिराती मार्फत लाखो करोडो रुपये कमवायचे असतील तर तुमच्या YouTube चॅनेलवर किती व्ह्यूज यावे लागतील याचे एक उदाहरण पाहूया। समजा तुमच्या चॅनेलवरील व्हिडिओजला ॲव्हरेज 2500 व्ह्यूला $1 मिळतो। $1 म्हणजे आपल्या इंडियन करन्सी मध्ये किती रुपये होतात ते काढण्यासाठी तुम्हाला गुगल सर्च बॉक्स मध्ये $US to INR असे टाइप करून सर्च करायचे आहे। सर्च केल्यानंतर तुम्हाला सध्याची $1 ची किंमत भारतीय रुपयामध्ये किती आहे ती अमाउंट दिसेल। तर मी आज हा व्हिडिओ बनवत आहे तेव्हा $1 चा रेट आहे 76.20 रुपये। तसेच हा $US चा रेट कमी जास्त होत असतो, त्यामुळे तुम्ही जेव्हा हा व्हिडिओ पाहत असाल तेव्हाचा जो $1 चा इंडियन करन्सी रेट असेल त्याप्रमाणे तुम्ही या ठिकाणी कॅल्क्युलेशन करू शकता। या ठिकाणी कॅल्क्युलेशन करण्यासाठी $1 चा इंडियन करन्सी रेट 75 रुपये कॅल्क्युलेट करत आहे। या कॅल्क्युलेशन नुसार तुमच्या चॅनलवरील व्हिडिओजला ॲव्हरेज 2500 व्ह्यूला $1 म्हणजे 75 रुपये मिळत असतील तर तुमच्या YouTube चॅनलच्या व्हिडिओजवर टोटल 10,000 व्ह्यूज आले तर तुमचे $4 अर्निंग होईल, म्हणजेच इंडियन रुपीज मध्ये 300 रुपये अर्निंग होईल। तसेच तुमच्या चॅनलवर टोटल 1 लाख व्ह्यूज आले तर तुम्हाला एकूण $40 मिळतील, म्हणजेच एकूण 3000 रुपये मिळतील। आणि जर चॅनलवर टोटल 10 लाख म्हणजे 1 मिलियन व्ह्यूज आले तर तुमची टोटल इन्कम $400 म्हणजेच 30,000 रुपये होईल। आणि जर तुमच्या चॅनलवर 1 करोड व्ह्यूज आले तर तुमची एकूण इन्कम $4000 म्हणजेच 3 लाख रुपये होईल। अशाच पद्धतीने जर तुमचा चॅनल अजून ग्रो झाला आणि तुमच्या चॅनलवर डेली 10,000 व्ह्यूज यायला सुरुवात झाली तर तुम्ही दिवसाला $4 म्हणजे 300 रुपये कमवू शकता, म्हणजेच तुम्ही महिन्याला 9000 रुपये इन्कम घेऊ शकता। आणि जर तुमच्या चॅनलवर डेली 1 लाख व्ह्यूज आले तर तुमचे डेली $40 म्हणजेच डेली 3000 रुपये अर्निंग होईल आणि तुम्ही महिन्याला 90,000 रुपये म्हणजे जवळपास 1 लाख रुपये दरमहा इन्कम घेऊ शकता। आणि तुमच्या YouTube चॅनलवर जर दिवसाला 10 लाख म्हणजे 1 मिलियन व्ह्यूज आले तर तुम्ही दिवसाला $400 म्हणजेच दिवसाला 30,000 रुपये आणि महिन्याला 9 लाख म्हणजे जवळपास 10 लाख रुपये तुम्ही इन्कम घेऊ शकता। आणि जर तुमच्या YouTube चॅनलवर डेली 1 करोड व्ह्यूज आले तर तुमचे डेली $4000 बनतील, म्हणजेच 3 लाख रुपये डेली अर्निंग होईल आणि तुम्ही दर महिन्याला 90 लाख म्हणजे जवळपास 1 करोड रुपये देखील तुम्ही YouTube मधून कमवू शकता। आणि आज देखील YouTube मधून अनेक यूट्यूबर्स महिन्याला लाखो करोडो रुपये कमवत आहेत। तसेच ही इन्कम फक्त गुगल ॲडसेन्स मार्फत मिळणाऱ्या सरासरी 2500 व्ह्यूला $1 असे उदाहरण म्हणून कॅल्क्युलेट केले आहे। त्यामुळे वेगवेगळ्या कॅटेगरीच्या चॅनलची इन्कम ही वेगवेगळी असू शकते, यापेक्षा कमी सुद्धा असू शकते किंवा यापेक्षा जास्त देखील असू शकते। अशा प्रकारे चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर जसजसे तुम्ही तुमच्या YouTube चॅनलवर व्हिडिओज अपलोड करत राहता तसतसे तुमचे व्हिडिओ पाहणाऱ्यांची संख्या देखील वाढत जाते आणि त्यामुळे तुमची अर्निंग देखील वाढत जाते। सुरुवातीला अर्निंग ही कमी होते आणि जसजसे तुमच्या व्हिडिओचे व्ह्यूज वाढत जातात, तुमचा चॅनल ग्रो होतो, तशी तुमची अर्निंग देखील वाढत जाते। अशा प्रकारे दर चालू महिन्याच्या 1 ते 30 तारखेमध्ये YouTube मध्ये जेवढे डॉलर अर्निंग झाले असेल ते डॉलर त्या पुढील महिन्याच्या दर 11 ते 12 तारखेला त्या मागील महिन्याचे एकूण डॉलर तुमच्या गुगल ॲडसेन्स अकाउंटमध्ये जमा होतात। उदाहरणार्थ 1 मार्च ते 31 मार्च या महिन्यात जेवढे डॉलर अर्निंग होतील ते डॉलर त्या पुढील महिन्याच्या 11 ते 12 तारखेला म्हणजे मार्च महिन्याचे टोटल अर्निंग 11 ते 12 एप्रिलला तुमच्या गुगल ॲडसेन्स अकाउंटमध्ये जमा होतात। आणि ज्यावेळी तुमचे टोटल अर्निंग $10 पूर्ण होतात तेव्हा तुम्हाला गुगल ॲडसेन्स कडून आयडेंटिटी व्हेरिफिकेशन करण्यासाठी एक ईमेल येतो किंवा तुमच्या चॅनल डॅशबोर्ड मध्ये असे एक नोटिफिकेशन येते। तेव्हा तुम्हाला गुगल ॲडसेन्स मध्ये जाऊन तुमचे आयडेंटिटी व्हेरिफिकेशन करावे लागते। आणि यासाठी तुम्हाला तुमचे आयडेंटिटी प्रूफ म्हणून पॅन कार्ड, इंडियन पासपोर्ट, वोटर कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कोणत्याही एका डॉक्युमेंटची कॉपी स्कॅन करून या ठिकाणी अपलोड करावी लागते आणि त्यानंतर तुमचा ॲड्रेस फिल करून सबमिट करावे लागते। त्यानंतर काही तासातच तुम्हाला तुमचे आयडेंटिटी व्हेरिफिकेशन सक्सेसफुली झाल्याचा मेल येतो।
तसेच गुगल ॲडसेन्स मध्ये आयडेंटिटी व्हेरिफिकेशन कंप्लीटेड असे देखील दिसते। त्यानंतर तुमचा ॲड्रेस व्हेरीफाय करण्यासाठी गुगल ॲडसेन्स तुमच्या ॲड्रेसवर पोस्टाने एक 6 अंकी नंबरचा ॲडसेन्स पिन पाठवते आणि हा गुगल ॲडसेन्स पिन आल्यानंतर तुम्हाला तुमच्या गुगल ॲडसेन्स अकाउंटमध्ये ॲड्रेस व्हेरीफाय करण्यासाठी तो व्हेरिफिकेशन पिन येथे टाकून सबमिट करून तुम्हाला तुमचा ॲड्रेस व्हेरीफाय करावा लागतो। त्यानंतर काही दिवसानंतर तुम्हाला गुगल ॲडसेन्स अकाउंटमध्ये ॲड पेमेंट मेथडचा ऑप्शन मिळतो। यावर क्लिक करून तुम्हाला तुमची बँक डिटेल्स सबमिट करावी लागते। तसेच या ठिकाणी तुम्हाला तुमच्या बँकेचा स्विफ्ट कोड टाकणे आवश्यक असतो। स्विफ्ट कोड हा बँकांमध्ये इंटरनॅशनल मनी ट्रान्सफर करण्यासाठी वापरला जातो। त्यासाठी हा स्विफ्ट कोड तुमच्या बँक मॅनेजरशी कॉन्टॅक्ट करून तुमच्या बँकेचा स्विफ्ट कोड मिळवावा लागतो आणि या ठिकाणी तुम्हाला तो स्विफ्ट कोड टाकावा लागतो। बँक डिटेल्स ऍड केल्यानंतर तुमचे 1 ते 30 तारखेमधील चालू महिन्याच्या YouTube मध्ये झालेले अर्निंग त्या पुढील महिन्याच्या दर 11 ते 12 तारखेला जेवढे डॉलर तुमच्या गुगल ॲडसेन्स अकाउंटमध्ये जमा झाले असतील ते गुगल ॲडसेन्स मधून तेवढ्या डॉलरचे पेमेंट US डॉलरचा जो करंट इंडियन रुपीज रेट असेल त्याप्रमाणे जेवढे पैसे होतात तेवढे पैसे त्या दर महिन्याच्या 21 ते 26 तारखेच्या दरम्यान डायरेक्ट तुमच्या बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर केले जातात। गुगल ॲडसेन्स $100 पेक्षा कमी अमाऊंटची रक्कम बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर करत नाही। म्हणजेच तुमचे कमीत कमी गुगल ॲडसेन्स मध्ये $100 पूर्ण झाले पाहिजेत तेव्हाच गुगल ॲडसेन्स तुमच्या अकाउंटमध्ये पैसे पाठवते। मग जास्तीत जास्त कितीही डॉलर झाले तरी तेवढी सर्व रक्कम तुमच्या बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर केली जाते। म्हणजेच जर तुमचे एका महिन्यात $100 पेक्षा कमी म्हणजे $70 अर्निंग झाली असेल तर ते $70 गुगल ॲडसेन्स मध्ये जमा राहतात आणि नेक्स्ट मंथ मध्ये जेव्हा तुमचे $30 अर्निंग होईल तर ते $30 आणि मागील महिन्याचे $70 असे मिळून जेव्हा टोटल $100 पूर्ण होतील तेव्हाच गुगल ॲडसेन्स तुमचे पेमेंट तुमच्या बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर करते। तुमच्या YouTube व्हिडिओला जेवढे जास्त व्ह्यूज येतील तेवढे जास्त तुम्ही YouTube मधून गुगल ॲडसेन्स मार्फत पैसे कमवू शकता। YouTube वरील व्हिडिओवर येणाऱ्या ॲड्स मार्फत इन्कम तर होतेच, याशिवाय YouTube वरून आणखी 2 मार्गांनी तुम्ही इन्कम प्राप्त करू शकता। पहिला म्हणजे अफिलिएट मार्केटिंग आणि दुसरा म्हणजे स्पॉन्सरशिप। अफिलिएट मार्केटिंग म्हणजे तुम्ही एखाद्या कंपनीचे प्रोडक्ट किंवा त्यांची सर्व्हिस लोकांना रेफर करता, म्हणजे ते घेण्यासाठी सांगता आणि जेव्हा ते प्रोडक्ट लोक घेतात तेव्हा तुम्हाला त्यातून काही टक्के कमिशन दिले जाते, यालाच अफिलिएट मार्केटिंग म्हणतात। Amazon सारख्या कंपनीचे अफिलिएट मार्केटिंग प्रोग्राम जॉईन करून त्यांचे प्रोडक्ट सेल करून तुम्ही मोठ्या प्रमाणात इन्कम प्राप्त करू शकता। तुम्ही तुमच्या YouTubeच्या व्हिडिओमधून युजफुल प्रोडक्ट लोकांना घेण्यासाठी रेफर करू शकता आणि त्या प्रोडक्टच्या लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊ शकता आणि जे व्ह्यूअर्स त्या लिंकवर क्लिक करून ते प्रोडक्ट कोणतेही जास्तीचे पैसे न देता खरेदी करतात तेव्हा त्यामधून तुमचा इन्कम जनरेट होतो। अशा प्रकारे तुम्ही अफिलिएट मार्केटिंग मधून सुद्धा इन्कम प्राप्त करू शकता। तसेच स्पॉन्सरशिप मध्ये जेव्हा एखादी कंपनी त्यांचे प्रोडक्ट किंवा सर्व्हिस तुम्हाला प्रमोट करायला सांगते तेव्हा तुम्ही तुमच्या YouTube चॅनलवर त्या कंपनीच्या प्रोडक्टचे प्रमोशन करता तेव्हा ती कंपनी तुम्हाला मोठ्या प्रमाणात अमाउंट पे करते। म्हणजेच मोठमोठ्या कंपन्या त्यांचे प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेसची तुमच्या YouTube चॅनलवर ॲडव्हर्टायझिंग करण्यासाठी ऑफर करतात तेव्हा त्या ॲडसाठी तुम्ही त्या कंपनीकडून मोठ्या प्रमाणात अमाउंट घेऊ शकता। अशा प्रकारे तुम्ही स्पॉन्सर व्हिडिओ मार्फत देखील YouTube वरून इन्कम प्राप्त करू शकता, पण त्यासाठी तुमच्या चॅनलवर सबस्क्रायबरची संख्या मोठी असणे आवश्यक आहे। तसेच तुमच्या प्रत्येक व्हिडिओवर जास्त व्ह्यूज यायला हवेत, म्हणजेच तुम्हाला स्पॉन्सरशिप मिळवण्यासाठी तुमचे चॅनल ग्रो करणे आवश्यक असते। स्पॉन्सरशिप मधून तुम्ही गुगल ॲडसेन्स पेक्षा खूप मोठ्या प्रमाणावर अर्निंग करू शकता। तसेच तुमच्या YouTube चॅनलवर जशी जशी सबस्क्रायबरची संख्या वाढत जाते तसे तसे YouTube कडून व्हिडिओ क्रिएटर म्हणजे यूट्यूबर्सला प्रोत्साहित करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे अवॉर्ड म्हणून प्ले बटन दिले जातात। त्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या सबस्क्रायबर्स नंबरचा क्रायटेरिया पूर्ण करावा लागतो। यामध्ये पहिले प्ले बटन आहे सिल्वर प्ले बटन। हे कोणत्याही YouTube क्रिएटरसाठी YouTubeचे पहिले बक्षीस आहे। जेव्हा YouTube चॅनलवर 100K म्हणजे 1 लाख सबस्क्रायबर्स पूर्ण होतात तेव्हा सिल्वर प्ले बटनसाठी अप्लाय करता येते आणि त्यानंतर YouTube कडून यूट्यूबरला सिल्वर प्ले बटन दिले जाते। त्यानंतर आहे गोल्ड प्ले बटन। हे YouTube कडून YouTube क्रिएटरला दिले जाणारे दुसरे प्ले बटन आहे। जेव्हा YouTube चॅनलवर 1 मिलियन म्हणजे 10 लाख सबस्क्रायबर्स पूर्ण होतात तेव्हा YouTube कडून गोल्ड प्ले बटन दिले जाते आणि त्यानंतर आहे डायमंड प्ले बटन। YouTubeचे तिसरे आणि सर्वात मौल्यवान प्ले बटन म्हणजे डायमंड प्ले बटन आहे। ज्या यूट्यूबर्सच्या चॅनलवर 10 मिलियन म्हणजे 1 करोड सबस्क्रायबर्स पूर्ण होतात तेव्हा त्या यूट्यूबर्सला YouTube डायमंड प्ले बटन दिले जाते। अशाच प्रकारे जर तुमच्याकडे देखील काही स्किल नॉलेज असेल, म्हणजेच तुमच्याकडे असलेली माहिती लोकांना व्हिडिओ मार्फत सांगावीशी वाटत असेल आणि तुम्हाला व्हिडिओ बनवण्याची आवड असेल तर तुम्ही देखील एक YouTube चॅनल तयार करू शकता आणि त्या चॅनलवर रेग्युलर व्हिडिओ अपलोड करत राहिलात तर तुमचे सुद्धा व्हिडिओ एक दिवस पॉप्युलर होतील आणि त्यातून तुम्हाला अनेक व्ह्यूज आणि सबस्क्रायबर्स देखील मिळतील आणि तुमचे चॅनल मॉनिटाईज सुद्धा होईल। त्यानंतर तुम्ही सुद्धा YouTube वरून खूप पैसे कमवू शकता।
यूट्यूबवरून पैसे कमवण्याची कोणतीही मर्यादा नाही. तुम्ही यूट्यूबमधून अनलिमिटेड इन्कम प्राप्त करू शकता. परंतु त्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला तुमचे एक स्वतःचे यूट्यूब चॅनल तयार करावे लागेल आणि त्या चॅनलवर सातत्य ठेवून रेग्युलर नवनवीन गोष्टी शिकत नवनवीन व्हिडिओ तुम्हाला अपलोड करत राहावे लागेल. थोडक्यात तुम्हाला तुमच्या चॅनलवर खूप मेहनत करावी लागेल आणि काम करावे लागेल. यूट्यूबवरून पैसे कसे कमावले जातात याची संपूर्ण आणि सविस्तर माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी हाच या व्हिडिओचा एकमात्र उद्देश आहे. त्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा.